नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक असलेल्या कल्याण लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हा एक्सप्रेसवे सुमारे 442 ते 450 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड महामार्ग असणार असून त्याची अंदाजित किंमत 36,000 कोटी आहे। या प्रकल्पाची जबाबदारी MESRDCकडे आहे। चला तर मग बघूया महामार्ग कुठून जाण्याची शक्यता आहे। प्रस्तावित मार्ग साधारणपणे असा असेल: कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा, निलंगा। यामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर हे जिल्हे जलद मार्गाने जोडले जातील। विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील परिसराबाबत सध्या स्थानिकांमध्ये भोगजी, बहुला, हावरगाव, इटकूर परिसरात रंगीत दगड आणि सर्वेच्या खुणांची मोठी चर्चा आहे। अधिकृत गावनिहाय अंतिम नकाशा अद्याप जाहीर झालेला नसला तरी कळंब हा प्रस्तावित मार्गातील महत्त्वाचा तालुका मानला जात आहे। त्यामुळे या भागात सर्वे सुरू असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत। मात्र अंतिम जमीन संपादन अधिसूचना आल्यानंतरच कोणती गावे निश्चितपणे प्रभावित होतील किंवा हा महामार्ग कोणत्या मार्गाने जाईल हे स्पष्ट होईल। या महामार्गाची सर्वात मोठी खासियत म्हणजे मुंबई कल्याण ते लातूर प्रवास सुमारे 5 तासापर्यंत कमी होऊ शकतो। माळशेज घाटात सुमारे 8 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे। मराठवाड्यातील उद्योग, शेती, पर्यटन, शिक्षण आणि माल वाहतूक यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। सदरील महामार्गाचे सध्या काम कुठपर्यंत आले आहे? राज्य सरकारने प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे। मार्गाचे अलाइनमेंट म्हणजे अंतिमीकरण झालेले आहे। DPR आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहेत। काही भागात सर्वे आणि जमीन संपादनाची तयारी सुरू आहे। मात्र संपूर्ण मार्गावर मुख्य बांधकाम अद्याप सुरू झालेलं नाही। पुढे येत्या काही महिन्यात गावनिहाय जमीन संपादनाच्या अधिसूचना आणि अधिकृत नकाशे जाहीर होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग येण्याची शक्यता आहे। जर तुमचा जिल्हा किंवा तालुका या महामार्गाच्या मार्गात येत असेल किंवा तुमच्या भागात सर्वे, मार्किंग, मोजणी किंवा इतर काही अपडेट सुरू असेल तर माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या भागाची सविस्तर आणि अचूक माहिती देऊ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या महामार्गावर किंवा नवीन रेल्वे मार्गावर हवा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।